परमेश्वर मला खूपदा दर्शन आहे की परमेश्वर तुम्हाला चारत आहे, रोज रोज दर्शन आहे मला। हे पांढरे शुभ्र मेंढर आणि परमेश्वर त्यांना चारत आहे। परमेश्वर तुम्हाला आत्मिक चारा दर रविवारी देतोय। परमेश्वर तुमची काळजी घेतोय। परमेश्वर तुम्हाला हील करतो। परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करतो। तुमचे दुःख परमेश्वर दूर करतो। मी एक मध्यस्थी आहे। परमेश्वर माझा उपयोग करतो। मी देव नाही तुम्हाला बरं करायला। तुम्ही बरं ज्यावेळेस जेव्हा मोठा छुटकारा तुम्हाला केव्हा होतो, जेव्हा तुमचं जीवन तुम्ही पवित्र ठेवता आणि त्या छुटकाऱ्याच्या मार्गावर असता, तेव्हा दासाची प्रार्थना, तुमचं आत्मिक जीवन, तेव्हा तुम्हाला जबरदस्त हिलिंग भेटते। हालेलुया। तेव्हा तुम्हाला छुटकारा मिळतो। मीच रडणार, मीच प्रार्थना करणार, तुम्ही रट्टून पाप बाहेर करणार, चर्चला येणार नाही, देवाच्या आज्ञा मोडणार, तुम्ही नशा करणार, तुम्ही शिव्या देत बसणार, तुम्ही लबाडी करत बसणार, निंदा करत बसणार आणि पास्टर आम्हाला आमच्यावर प्रार्थना करा। काम घडत नाही। जितका तुम्हाला छुटकाऱ्याची गरज आहे तितका देवाला वाटतो की तुम्ही त्या दुःखातून, त्या छुटकाऱ्यातून निघलं पाहिजे। तसं तुमचं बी समर्पण पाहिजे, दासाची प्रार्थना पाहिजे, तेव्हा आपल्याला छुटकारा भेटतो। हालेलुया। मग करणार लोकांची मदत, भुकेलीची भूक ताणालीची ताण जाणणार। कोणती भूक आहे? अन्नाचीच नाही, तर आत्मिक भूक बी त्याची मिटली पाहिजे। आत्मिक भूक काय आहे की प्रभूचं नाव सांगा, देवाची स्वार्थ सांगा की प्रभू येशू तुमच्या माझ्या पापासाठी या जगात आला, मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि परत तो वरी घेतला गेला आणि तसंच तुम्हाला आणि मला तो न्यायला येणार आहे। ही स्वार्थ देवाची सांगा। येशूचं नावही काफी आहे त्यांच्या कानावर जायला, कारण येशूच्या नावात जीवन आहे, त्याच्या नावात जीवन आहे, त्याच्या नावात छुटकारा आहे। येशूचं नाव गेलं तर येशूचं नाव काम करते। म्हणून ज्यावेळेस मला परमेश्वराने सांगितलं चर्चचं नाव काय ठेवायचे, तर मी खूप 2 दिवस वकीलला सांगितलं मला विचार करू द्या। आणि मग मी म्हणलं प्रभू मला असं नाव दे की पहिलं नाव तुझंच आलं पाहिजे, कारण तुझ्यासारखं प्रेम कोणीच करत नाही। आणि मग मला देवाने सांगितलं की येशू दया सागर हे चर्चचं नाव ठेव। आणि म्हणून मी हे ज्यावेळेस चर्च आपल्या नाव घेतात तर येशूचं पहिलं नाव येतोय आणि तो दयेचा सागर आहे। हालेलुया। त्याच्या प्रेमाला अंत नाही, म्हणून कुणी आलेलं उपाशी जातच नाही, पण त्याची हर एक भूक मिटली जाते। हालेलुया।